जर मी असं म्हटलं की प्रशांत महासागराच्या मध्यभागी कुठेतरी तरंगणारा एक एक छोटासा लोखंडी ठोकळा हां. महाराष्ट्रातील बाजारपेठेत कांद्याचे आणि टोमॅटोचे भाव काय असतील हे ठरवतो, तर साहजिकच हे एखाद्या सायफाय चित्रपटाच्या कथेसारखं वाटेल. नक्कीच. आणि बऱ्याच लोकांना हे खरंही वाटणार नाही. हो ना. पण पण हे 100% सत्य आहे. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार हे फक्त माणसांच्या, राजकारण्यांच्या किंवा मोठ्या कंपन्यांच्या हातात नसून ते एका अदृश्य नैसर्गिक इंजिनाच्या नियंत्रणात आहेत. अगदी बरोबर. तसं पाहिलं तर अर्थव्यवस्थेचे विश्लेषक साधारणपणे काय पाहता? तर व्याजदर, महागाई किंवा औद्योगिक उत्पादनाचे आकडे. बरोबर. पण खऱ्या अर्थाने या सगळ्याची पाळेमुळे थेट काय म्हणतात त्याला विषुववृत्तावरील पाण्याच्या तापमानाशी जोडलेली आहेत. बापरे. जेव्हा आपण अल निनो आणि ला निना या शब्दांबद्दल ऐकतो तेव्हा ते केवळ हवामान खात्याचे तांत्रिक शब्द वाटतात. पण प्रत्यक्षात ते जागतिक अन्न सुरक्षा, महासाथीचे आजार आणि कोट्यावधी डॉलर्सच्या म्हणजे कमोडिटी मार्केटला रातोरात उलथून टाकण्याची ताकद ठेवतात. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या महाकाय हवामान चक्रांचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. प्रशांत महासागरातील तापमानात होणारा 1-2 अंशांचा किरकोळ बदल संपूर्ण जगाला कसा वेठीस धरतो त्याची ही रहस्यमय साखळी आपण आज उलगडणार आहोत. नक्कीच. आता अल निनो म्हणजे पाऊस कमी पडणार आणि ला निना म्हणजे जास्त पडणार. एवढं ढोबळमानाने तर सर्वांनाच माहीत असतं. हो, ती एक सामान्य समजूत आहे. पण याच्या आत जे विज्ञान दडले ना ते खूपच थक्क करणारं आहे. आपण थेट प्रशांत महासागराच्या त्या कन्व्हेअर बेल्टपासून सुरुवात करूया, जो हे सगळं चक्र चालवतो. म्हणजे हे नक्की काम कसं करतं? बरं, हा कन्व्हेअर बेल्ट समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. सामान्य परिस्थितीत म्हणजे जेव्हा कुठलाही बदल नसतो तेव्हा प्रशांत महासागरावर ट्रेड विंड्स किंवा ज्याला आपण व्यापारी वारे म्हणतो, अच्छा. ते सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे अत्यंत वेगाने वाहत असतात. म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडून ते थेट आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने वाहतात. आणि हे वारे इतके शक्तिशाली असतात की ते समुद्राच्या पृष्ठभागावरील सूर्यामुळे गरम झालेलं पाणी अक्षरशः ढकलत पश्चिमेकडे घेऊन जातात. एक सेकंड. म्हणजे हे एखाद्या महाकाय बाथटब सारखं झालं नाही का? हो, अगदी तसंच. जर बाथटबच्या एका बाजूने पाण्यावर जोराने फुंकर मारली तर पाणी दुसऱ्या बाजूला जाऊन साचेल. बरोबर. मी एका ठिकाणी वाचत होते की या वाऱ्यांच्या रेट्यामुळे इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स जवळील समुद्राची पातळी ही दक्षिण अमेरिकेतील इक्वेडॉरच्या तुलनेत चक्क 1/2 मीटरने उंच असते. होय, 1/2 मीटर. म्हणजे ही पाण्याची एक महाकाय भिंतच आहे जी फक्त वाऱ्याच्या जोरावर उभी असते आणि साहजिकच ते पाणी साचलेलं असल्यामुळे खूप गरम असणार. अगदी बरोबर. ते पाणी सामान्यपेक्षा साधारण 4 ते 5 अंश फॅरेनहाईटने जास्त गरम असतं. पण या वाऱ्यांच्या ढकलण्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर एक अत्यंत महत्त्वाची जैविक प्रक्रिया घडते. ती कुठली? जेव्हा पृष्ठभागावरचं गरम पाणी पश्चिमेकडे निघून जातं तेव्हा ती रिकामी जागा भरून काढण्यासाठी समुद्राच्या तळाखालचं अत्यंत थंड पाणी वरच्या दिशेने उसळून येतं. अच्छा. विज्ञानाच्या भाषेत याला अपवेलिंग असं म्हणतात. आणि हे थंड पाणी वर येणं केवळ तापमानापुरतं मर्यादित नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. कारण समुद्राच्या तळाशी हजारो वर्षांपासून साचलेले जे पोषक घटक असतात, न्यूट्रिएंट्स, ते ह्या पाण्यासोबत पृष्ठभागावर येतात आणि तिथे सूर्यप्रकाश मिळाल्यावर त्यावर जगणाऱ्या सूक्ष्मजीवांची म्हणजे प्लँक्टनची प्रचंड मोठी वाढ होते. डॉलर्सचा मत्स्यव्यवसाय चालतो ना, तो याच एका अपवेलिंग प्रक्रियेवर अवलंबून आहे. शेकडो वर्षांपासून पेरूचे मच्छीमार या नैसर्गिक चक्रावर आपला उदरनिर्वाह करत आले आहेत. पण मग यात बिघाड कधी होतो? दर काही वर्षांनी या चक्रात बिघाड होतो. ते पश्चिमेकडे वाहणारे शक्तिशाली व्यापारी वारे अचानक कमकुवत पडतात. अच्छा. म्हणजे वाऱ्याचा जोर कमी झाला की त्या महाकाय बाथटबमधील पाणी पुन्हा उसळणार. हो. इंडोनेशियाजवळ जे गरम पाणी साचलेलं असतं त्याला रोखून धरणाऱ्या वाऱ्याची भिंत कोसळते आणि ते लाखो गॅलन गरम पाणी पुन्हा पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडे वेगाने परतू लागतं. आणि ते गरम पाणी पेरूच्या किनाऱ्यावर धडकताच ती अपवेलिंगची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. बापरे. तळाखालून येणारे पोषक घटक बंद होतात, प्लँक्टन मरतात आणि माशांचे थवेच्या थवे अन्नाभावी गायब होतात किंवा मरून पडतात.
मच्छीमारांसाठी हा एक मोठा म्हणजे खूपच मोठा आर्थिक धक्का असतो. आणि ख्रिसमसच्या आसपास समुद्राचं पाणी असं अचानक गरम होत असल्याचं पेरूच्या मच्छीमारांच्या लक्षात आलं होतं ना? हो, अगदी बरोबर. म्हणूनच त्यांनी याला स्पॅनिश भाषेत अल निनो म्हणजे लहान मुलगा असं नाव दिलं. अच्छा, म्हणजे द लिटल बॉय. येशू ख्रिस्ताच्या बालरूपाशी जोडून ख्रिसमसच्या काळात येणारा हा बदल त्यांनी असा नोंदवला. सुरुवातीला वाटायचं की हा फक्त पेरूच्या मच्छीमारांचा स्थानिक प्रश्न आहे. पण नंतर शास्त्रज्ञांना समजलं की हा तर एका महाकाय जागतिक साखळीचा फक्त पहिला दुवा आहे. म्हणजे जर गरम पाणी परत येऊन अल निनो तयार होतो, तर ला नीना ह्याच्या अगदी उलट असणार. वाऱ्याचा जोर कमी होण्याऐवजी तो प्रमाणाबाहेर वाढत असणार. अगदी तसंच ला निनाच्या बाबतीत हेच घडतं. ला निना म्हणजे स्पॅनिशमध्ये लहान मुलगी. जेव्हा ते ट्रेड विंड्स सामान्यपेक्षा खूप जास्त शक्तिशाली बनतात, तेव्हा ते पूर्वेकडचं पाणी आणखी जास्त वेगाने पश्चिमेकडे ढकलतात. यामुळे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर प्रचंड वेगाने आणि नेहमीपेक्षा खूप खोलवरून अपवेलिंग सुरू होतं. म्हणजे तिथलं पाणी असामान्यपणे थंड होतं. बरोबर. हे दोन्ही टप्पे एका मोठ्या चक्राचे भाग आहेत, ज्याला एन्सो म्हणजे एल निनो सदर्न ऑसिलेशन म्हणतात. महासागर आणि वातावरणातील हा एक प्रकारचा लंबकच आहे. हे सगळं ऐकायला खूप सोपं वाटतं, पण समुद्रात प्रत्यक्षात काय सुरू आहे हे आजच्या काळात आपण मोजतो कसं? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण प्रशांत महासागर हा काही छोटा तलाव नाहीये. इथेच त्या तरंगणाऱ्या उपकरणांचा प्रवेश होतो, ज्यांचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. शास्त्रज्ञ महासागराच्या मध्यभागी बुई नावाची काही उपकरणे सोडतात, बरोबर? हो, हे बुई तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना आहेत. प्रशांत महासागराच्या अगदी निर्जन भागात हे फ्लोरोसेंट रंगाचे मोठे ठोकळे नांगरून ठेवलेले असतात. अच्छा. हे केवळ थर्मामीटर नाहीत, ते एकाच वेळी पाण्याच्या पृष्ठभागावरील उष्णता, 300 मीटर खोलीपर्यंतचे तापमान, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग हे सगळं सेकंदाला मोजत असतात. बापरे, इतका डेटा! हो, आणि हा सर्व डेटा थेट उपग्रहांमार्फत जगभरातील हवामान संस्थांना पाठवला जातो. पण एक शंका आहे. समुद्राचं तापमान तर रोज थोडंफार बदलतच असणार. मग एखादा गरम दिवस म्हणजे अल निनो आला असं शास्त्रज्ञ कसं ठरवतात? इथेच ती काय म्हणतात त्याला, ओशनिक निनो इंडेक्स नावाची अत्यंत क्लिष्ट गणिती पद्धत वापरली जाते ना? हो, ओशनिक निनो इंडेक्स किंवा ONI हा एक प्रकारचा स्वर्ण मापदंड आहे. शास्त्रज्ञ घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढत नाहीत. ते केवळ एका दिवसाचं किंवा आठवड्याचं तापमान पाहत नाहीत. मग ते काय पाहतात? ते मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या एका विशिष्ट पट्ट्यातील तापमानाची सलग 3 महिन्यांची रोलिंग ॲव्हरेज काढतात. म्हणजे 3 महिन्यांची सरासरी. हो, आणि जर ही 3 महिन्यांची सरासरी सलग 5 वेळा सामान्य तापमानापेक्षा 0.5 अंश सेल्सिअसने किंवा साधारण 1 अंश फॅरेनहाइटने जास्त राहिली, तरच अधिकृतपणे अल निनो सुरू झाल्याची घोषणा केली जाते. अच्छा, म्हणजे कमोडिटी मार्केटमध्ये खोटा अलार्म वाजवून गोंधळ उडू नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. नक्कीच. कारण हे आकडे जाहीर होताच जगातील गव्हाचे, सोयाबीनचे आणि कॉफीचे दर वर-खाली व्हायला सुरुवात होते. पण मी असंही ऐकलंय की कधीकधी ही तापमानातील वाढ 0.5 अंशांवर न थांबता चक्क 14 ते 18 अंश फॅरेनहाइटपर्यंत जाते. हो, आणि तो खूपच धोकादायक टप्पा असतो. इतकी प्रचंड उष्णता जेव्हा समुद्रातून बाहेर पडते, तेव्हा ते केवळ पाणी गरम होत नाही, तर वातावरणात एका महाकाय बॉम्बसारखी ऊर्जा सोडली जाते. अगदी बरोबर. आणि त्या ऊर्जेमुळे पृथ्वीवरील वाऱ्यांचे मुख्य मार्ग, ज्याला जेट स्ट्रीम्स म्हणतात, त्यांची दिशाच बदलून जाते. तर डॉमिनो इफेक्ट सुरू होतो. उष्ण पाणी जिथे जातं तिथे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं आणि तिथे प्रचंड पाऊस पडतो. अल निनोच्या काळात हे उष्ण पाणी दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकतं. परिणामी पेरू आणि इक्वाडोर सारख्या देशांमध्ये जिथे एरवी कोरडं हवामान असतं, तिथे आकाशाला भोग पडल्यासारखा पाऊस कोसळतो, नद्यांना भयंकर पूर येतात, डोंगरावरून मातीचे लोंढे वाहून येतात. हो, विनाशकारी परिस्थिती असते. पण याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती महासागराच्या दुसऱ्या बाजूला असते. जे पावसाचे ढग आणि बाष्प इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि ऑस्ट्रेलियावर बरसायला हवं होतं, ते तिथे पोचतच नाही. त्यामुळे या देशांमध्ये भयानक दुष्काळ पडतो. 1997-98चा अल निनो हा 20व्या शतकातील सर्वात शक्तिशाली मानला जातो. अच्छा,
तेव्हा काय झालं होतं? त्या काळात इंडोनेशियातील जंगलांमध्ये इतके भयंकर वणवे पेटले होते की त्यातून निघणारा धूर आणि राख हजारो किलोमीटर दूरवर पसरून शेजारील देशांमधील लाखो लोकांना श्वसनाचे गंभीर आजार झाले होते. बापरे. आणि त्याचवेळी अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात इतकी उष्णता होती की तिथे हिवाळा आलाच नाही. त्या वर्षाला अधिकृतपणे हिवाळ्याविना वर्ष म्हणून ओळखले जाते. हे हवामानाचे बदल जागतिक अर्थव्यवस्थेशी कसे जोडलेले आहेत याचे एक भन्नाट उदाहरण मला आठवतंय. आपण सुरुवातीला पेरूच्या मच्छीमारांबद्दल बोललो ना. हो, जेव्हा अल नीनोमुळे पेरूच्या किनाऱ्यावरील मासे मरतात तेव्हा त्याचा थेट परिणाम जगभरातील पोल्ट्री उद्योगावर म्हणजे कुक्कुटपालनावर होतो. बरोबर. कारण पेरूमध्ये मिळणाऱ्या विशिष्ट माशांपासून फिश मील बनवलं जातं, जे जगभरातील कोंबड्यांचं प्रमुख खाद्य आहे. अगदी बरोबर. फिश मीलचा तुटवडा निर्माण झाला की कोंबड्यांचं खाद्य महाग होतं आणि परिणामी जगाच्या पाठीवर कुठल्या तरी सुपरमार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या चिकनचे भाव रातोरात कडाडतात. हा डॉमिनो इफेक्ट खरंच अंगावर काटा आणणारा आहे. हे उत्तम उदाहरण आहे. निसर्गातील एक छोटासा बदल जागतिक पुरवठा साखळी कशी विस्कळीत करू शकतो हे यातून स्पष्ट दिसतं. हो ना. या व्यतिरिक्त अल निनोचा मानवी आरोग्याशी अतिशय जवळचा आणि भयानक संबंध आहे. जेव्हा पेरू किंवा पूर्व आफ्रिकेत अतिवृष्टीमुळे नद्यांचे पाणी तुंबते तेव्हा त्या साचलेल्या पाण्यात डासांची प्रचंड पैदास होते. अच्छा, म्हणजे रोगराई. हो, त्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि कॉलरा यांसारख्या आजारांच्या महासाथी वेगाने पसरतात. म्हणजे एका बाजूला दुष्काळामुळे जंगले जळून खाक होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पुराच्या पाण्यातून कॉलरा पसरतोय. मग लानिना याच्या विरुद्ध काम करत असेल. लानिनाच्या काळात वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पेरूच्या किनाऱ्यावर मत्स्यव्यवसाय प्रचंड तेजीत येतो आणि ऑस्ट्रेलियात जिथे दुष्काळ होता तिथे पाऊस पडायला लागतो. पण हा पाऊसही अनेकदा मर्यादा ओलांडतो, बरोबर? हो, लानिनामुळे ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियात अतिवृष्टी होते. 2010 मध्ये लानिनामुळे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतात आलेला पूर हा देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण पुरांपैकी एक होता. बापरे. पुराचं पाणी इतक्या वेगाने वाढलं की 10,000पेक्षा जास्त लोकांना रातोरात घरदार सोडून पळावं लागलं. या एका घटनेमुळे ऑस्ट्रेलियाचं जवळपास $2 अब्ज आर्थिक नुकसान झालं होतं. $2 अब्ज? हो. शिवाय लानिनामुळे अटलांटिक महासागरात आणि अमेरिकेत चक्रीवादळांची आणि टॉर्नॅडोची तीव्रता लक्षणीयरित्या वाढते. म्हणजे एकासाठी जे वरदान आहे हो. ते दुसऱ्यासाठी शाप बनतं. आता युरोपचा विचार केला तर लानिनाचा परिणाम तिथे अगदी वेगळ्याच स्वरूपात दिसतो. कसा? लानिनाच्या काळात उत्तर युरोपमध्ये, विशेषतः युनायटेड किंगडममध्ये हिवाळा आश्चर्यकारकपणे सौम्य असतो. पण त्याच वेळी दक्षिण आणि पश्चिम युरोपमध्ये मात्र कडाक्याची थंडी असते आणि चक्क भूमध्य समुद्राच्या आसपासच्या भागात म्हणजे मेडिटेरेनियन भागात बर्फवृष्टी होते. हवामानाचे हे विरोधाभास थक्क करणारे आहेत. नक्कीच. आता या जागतिक चक्राचा थेट आपल्याशी काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय उपखंडाकडे वळलं पाहिजे. हो, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि शेती ही मान्सूनच्या म्हणजे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. प्रशांत महासागरातील हा लंबक जेव्हा अल निनोच्या दिशेने झुकतो तेव्हा भारतासाठी ती धोक्याची घंटा असते. कारण जर इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पावसाचे ढग पोचतच नसतील आणि सगळे वारे पूर्वेकडेच अडकून पडले असतील, बरोबर, तर त्यावरून पुढे भारताकडे येणारे मान्सूनचे वारे तर अक्षरशः कोरडे ठाक पडत असणार. त्यांना आवश्यक असलेली ऊर्जा आणि बाष्प महासागरातून मिळतच नाही. अगदी बरोबर ओळखलत. त्यामुळे भारतात येणारा मान्सून कमकुवत होतो. अल निनोच्या वर्षांमध्ये भारतात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडतो आणि अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. विहिरी आटतात, धरणांमधील पाणीसाठा तळ गाठतो आणि खरीप हंगामातील पिके अक्षरशः करपून जातात. आणि इथेच त्या अर्थव्यवस्थेच्या डॉमिनो इफेक्टचा दुसरा भाग सुरू होतो. म्हणजे बघा, शेतीचं नुकसान म्हणजे फक्त शेतकऱ्याचा प्रश्न राहत नाही. नक्कीच नाही. जेव्हा ग्रामीण भागात पीक येत नाही तेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा नसतो. त्यामुळे तो नवीन ट्रॅक्टर घेत नाही, दुचाकींची विक्री घटते. एवढंच काय, FMCG कंपन्यांचे साबण, शॅम्पू आणि बिस्किटे खेड्यांमध्ये विकली जात नाहीत. सगळंच एकमेकांवर अवलंबून आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचा नफा घसरतो आणि शेअर बाजार कोसळतो. दुसरीकडे अन्नधान्याचं उत्पादन घटल्यामुळे महागाई गगनाला भिडते
आणि या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवावे लागतात. अगदी बरोबर. म्हणजे प्रशांत महासागरात पाणी गरम झाल्याचा थेट परिणाम आपल्या खिशातील EMI वाढण्यात होतो. हे चक्र अगदी असंच काम करतं. म्हणूनच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ला निना हा एखादा संजीवनीसारखा मानला जातो. अच्छा, म्हणजे ला निना चांगला आहे आपल्यासाठी. हो, ला निनाच्या काळात मान्सूनचे वारे अत्यंत शक्तिशाली बनून भारतात प्रवेश करतात. विशेषतः उत्तर-पश्चिम भारत आणि बांगलादेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. धरणांमध्ये मुबलक पाणी जमा होतं, कृषी उत्पादन वाढतं, ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळते. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ला निना नेहमीच चांगला असतो. पण या हवामान चक्राचा फक्त पावसाळ्यावर नाही तर हिवाळ्यावरही खूप गमतीदार परिणाम होतो. आणि इथं तर चक्क सायबेरियाच्या थंडीचा संदर्भ येतो. जेव्हा ला निना सक्रिय असतो तेव्हा भारताच्या हवामानाचे गणित कसे बदलते? बरं, ला निनामुळे भारतातील हिवाळा सामान्यपेक्षा जास्त थंड आणि लांबलेला असतो. अच्छा. ला निनाच्या काळात वातावरणातील दाबाचे पट्टे अशा प्रकारे तयार होतात की सायबेरिया आणि दक्षिण चीनमधनं येणारी अतिशय थंड हवा थेट भारतीय उपखंडात प्रवेश करते. हा वाऱ्याचा मार्ग उत्तर-दक्षिण दिशेने तयार होतो. आणि यातील एक अतिशय रंजक गोष्ट म्हणजे मी वाचलं होतं की ही उत्तर-दक्षिण वाहणारी थंडीची लाट कमी दाबाच्या पट्ट्यामुळं भारताच्या मध्य भागातून थेट दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत पोहोचते. हो, अगदी तमिळनाडूपर्यंत. पण त्याचवेळी देशाच्या ईशान्य भागाला म्हणजे नॉर्थ ईस्टला या थंडीचा जास्त स्पर्शही होत नाही. म्हणजे एकाच देशात एकाच वेळी निसर्ग किती वेगळ्या प्रकारे वागतो. हो, आणि अल निनोच्या काळात हाच वाऱ्याचा मार्ग वायव्य आग्नेय असा तिरपा असतो. आपण आज या पूर्ण साखळीचा ज्या प्रकारे वेध घेतला आहे त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कोणती? अल निनो आणि ला लीना या केवळ प्रशांत महासागरात घडणाऱ्या स्थानिक घटना नाहीत. ते खऱ्या अर्थाने पृथ्वीचे हृदय ठोके आहेत. वा, काय छान उपमा दिलीत. ते ठरवतात की जगात पाणी कुठे पडेल, अन्नधान्य कुठे पिकेल आणि महासाथीचे आजार कुठे पसरतील. मानवी आरोग्यापासून ते जागतिक कमोडिटी मार्केटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर या दोन चक्रांचा पगडा आहे. आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण स्वतःला कितीही प्रगत समजत असलो तरी आपण सर्वजण एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी जोडलेले आहोत. नक्कीच. प्रशांत महासागराच्या एका कोपऱ्यात पाण्याचं तापमान 1-2 अंशांनी वाढलं की थेट महाराष्ट्रात कांद्याचे भाव भडकतात, ऑस्ट्रेलियात वणवे पेटतात आणि पेरूच्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येते. अर्थव्यवस्थेचे सगळे आलेख आणि गणितं या महासागराच्या तळात लपलेल्या इंजिनावर चालतात. आणि हे इंजिन समजून घेणं केवळ वैज्ञानिकांसाठी नाही तर धोरणकर्त्यांसाठी, गुंतवणूकदारांसाठी आणि अगदी सामान्य माणसासाठी गरजेचं बनलं आहे. कारण या आधारावरच आपण भविष्यातील संकटांची पूर्वतयारी करू शकतो. पण जाता जाता एक शेवटचा थोडा अस्वस्थ करणारा विचार मला मांडायचा आहे. हे अल निनो आणि ला निनाचे चक्र साधारण 2 ते 7 वर्षांनी येते आणि निसर्गाच्या एका विशिष्ट तालावर चालते. हां. पण आज आपण पाहतो आहोत की जागतिक तापमानवाढीमुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचे मूळ तापमानच वेगाने वाढत आहे. जर या वाढत्या उष्णतेमुळे हे अनिश्चित चक्र भविष्यात अधिक हिंसक झाले किंवा त्याची वारंवारता अधिक वेगाने वाढली तर काय होईल? हा खूपच गंभीर प्रश्न आहे. निसर्गाच्या या बदलत्या आणि रौद्र रूपाला सामोरे जाण्यासाठी आपली जागतिक अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षा खरोखरच तयार आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. याच एका मोठ्या प्रश्नासोबत आज आपण ही सखोल चर्चा इथेच थांबूया.